महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानव ज्यांनी ज्यांनी या देशातील नव्हे तर पृथ्वी तलावरील बहुजनाच्या उद्धारासाठी आपल्या संसाराचा त्याग करून आपलं पूर्ण जीवन समाजसेवेला वाहिलं, अशा सर्व महामानवांना आणि महामातेना प्रथमतः त्यांच्या विचाराला आणि आचाराला वंदन करतो. माता सावित्री, माय माता सावित्री, क्रांतीज्योती, ज्ञानज्योती, खरंच 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 काय बोलावं हे सुद्धा सुचत नाही. काय त्याग तुमचा, किती सोसलं तुम्ही, काय काय भोगावं लागलं तुम्हाला. सावित्री माई आपल्या नवऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवून, ज्योतिरावाच्या खांद्याला खांदा भिडून आपण थोडी सुद्धा कुचराई केली नाही. धन्य धन्य माता सावित्री माई. अहो, हे सर्व केलं तुम्ही कुणासाठी? तुमच्यासाठी, तुमच्या घरादारासाठी, का केवळ तुमच्या जातीसाठी? तुम्हाला तर मूळ बघालत. मग तुम्ही एवढा त्याग कुणासाठी केला? अरे, तुम्ही त्याग आमच्यासाठी केला, या देशातील बहुजनासाठी, बहुजनाच्या स्त्रियासाठी. या देशात, या समाजात अशी वर्ण व्यवस्था होती की स्त्रियाला चूल आणि मूल केवळ प्रजोत्पन्नाचं साधन म्हणून स्त्रियाचा वापर असायचा, केवळ भोग वस्तू म्हणून. माई, तुम्ही सर्व बदललत, तुम्ही हे सर्व बदललत. तुम्ही शिक्षणाची ज्ञानगंगा इथं आणली. तुम्ही अनफळू, तुम्ही नेवसे पाटलांची कन्या आणि इकडे गोविंदरावाची सून, ज्योतिबाची धर्मपत्नीच नव्हे तर सहचारिणी. केवळ तुमचं लग्न 9व्या वर्षी झालं, अक्षराचा गंध न तुम्हाला. ज्योतिबाने तुम्हाला पाटी पेन्शन हातात न देता केवळ या धरतीची पाटी केली आणि हातातल्या काठीनं आ ई उ हे शिकवलं. तुम्ही तरबेज झालात आणि या देशाचं दारिद्र्य, या स्त्रियांचं दारिद्र्य, इथली जाती व्यवस्था, इथली अपमान, हे सर्व पाहून ते तुम्हाला सहन झालं नाही. तुम्ही या पुण्यात भिडेवाड्यात 1848ला मुलीची पहिली शाळा काढली. मग त्यावेळेस शाळेत शिकवायला जाणार कोण? शिक्षिका कोण? त्यावेळेस स्त्रियाला, मुलीला शिक्षण देणं म्हणजे इथली समाज, इथली जाती व्यवस्था, इथली धर्म व्यवस्था, इथला प्रस्थापित वर्ग समजत असे, नव म्हणत असे की बाई शिकली तर प्रपंचाचं वाटुळं झालं, बाई शिकली तर ताटात पिठात आळ्या होतात. म्हणून
इथली बहुजन संस्कृती सुद्धा पुढे व्हायला तयार नव्हती. पण आता तुम्ही उभयतानं खरंच धन्यवाद मानतो. मीच नव्हे तर अख्खं जग मानतं, ज्यांना की तुम्ही माहीत आहात, तुमची जाण आहे, तुमचं कर्तव्याची जाण आहे, असे सर्व तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद करतात. ज्योतिबाना मित्राच्या लग्नातून हाकललं. माई तुम्ही शाळेत शिकवायला जाताना शेण माते दगड धोंडे खाल्ले, कोणासाठी हो? तुमच्या घरादारासाठी का आमच्या येथील स्त्रियासाठी? पण माई अब्जा स्त्रिया शिकल्या, तुमची इच्छा पूर्ण झाली. आमच्या स्त्रिया तहसीलदार, कलेक्टर, इंजिनियर, नगरसेवक, आमदार, खासदार, सभापती झाल्या. नवे या देशाची पंतप्रधान इंदिरा गांधी झाली, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झाली. हे कुणामुळं? माहिती तुमच्या त्यागामुळं, तुमच्या त्यागामुळं. पण आज सर्व विसरल्या. यांच्या गाडीमुळं, यांच्या घोडीमुळं, यांच्या बंगल्यामुळं सर्व विसरल्या. माई तुमचं नाव घेतलं तर आम्हाला बी मागासवर्गीय ओबीसीचं समजतील की काय, याच्यामुळं लाजायला लागल्या हो. तुम्हाला फक्त जातीतच तुम्हाला वाटून टाकलं. तुम्ही जातीसाठी काम नाही केलं माई, पण तुम्हाला जातीत वाटलं. इथल्या व्यवस्थेनं, इथल्या कार्यकर्त्यानं, इथला तुमचा वरचा हक्क सांगणाऱ्या कार्यकर्त्यांना, आमच्या सारख्या तुम्हाला वाटलं व जातीत वाटलं, मायातच बांधून ठेवलं. पण माळी समाज सुद्धा तुम्हाला जवळ घेत नाही हो. त्या सावता माळ्याला जवळ घेतो. सावता माळ्याचा सुद्धा अभ्यास या माळी समाजानं पूर्ण केलेला नाही. आणि पूर्ण जर केला असेल तर खऱ्या अर्थानं सावत्या माळ्याचं सुद्धा त्यांनी पाठीमागे त्यांच्या गेले पाहिजे. का तर सावता माळ्यानं सुद्धा काय म्हणायचा, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. म्हणजे कष्टाला मोल दिलं तर त्यांनी, कष्टाला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. अहो, ज्या सावता माळ्यानं रानात दगडाचा मसुबा, कशाचा? दगडाचा मसुबा मधातच होता. तो पिरणीला, नांगरलीला, डोंगरलीला आडवं येत होता. म्हणून त्याने घणाने फोडला हो. म्हणजे लक्षात घ्या, तिथं विद्रोह केला. अंधश्रद्धा सावता माळ्याने सुद्धा नाकारली आणि प्रगतीच्या प्रबोधनाच्या वाटेनं त्यांनी मार्ग घेतला. तो फोडला मसुबा आणि बांधावर टाकला. ते तरी घेताय का तुम्ही? नाही. काय तुम्हाला लाज वाटते ना? मग महात्मा फुले आणि सावित्रीमाईला तर कसं स्वीकारणार? केवळ शोभेसाठी फोटो घरात आहेत तुमच्या, शोभेसाठी. पाहुण्या रावळ्यात, पै पाहुण्यात इज्जत जाऊ नये म्हणून. आणि आमच्या तर बाकीच्या काय, आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भगवान बुद्धाला, महात्मा ज्योतिबा फुल्यांना आणि कबीरांना गुरु मानले. ज्या अर्थी आमच्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा फुलेंना गुरु मानले, मग सावित्री माईला गुरुस्थानीच बाबासाहेबांनी मानलं नसेल का? आणि या फुले आंबेडकर विचारधारेचे आम्ही पाईक, आम्ही वारसदार म्हणून चालणारे. आम्ही तरी कित्येक यांना जवळ करतोय. आम्ही सुद्धा जातीत वाटतोय. याच ठिकाणी
जर माता रमाईची जे स्मृती दिन असता तर इथं गर्दी तोंडावर पडायला इतकी गर्दी झाली असती, माणसाला माणूस ओळखलं गेलं नसतं. पण का सावित्री माई आपली कुठं आहे ती माळ्याची आहे. सावित्री माई आपली कुठं आहे ती माळ्याची आहे. ज्या तुमच्या माझ्या बापानं महात्मा फुल्यानं गुरु मानलं, सावित्री माईला माता मानलं, ती तुम्ही जातीवर बघताय. मग तुम्ही प्रबोधनाचे चाहते आणि प्रबोधन मार्गावर फुले आंबेडकर विचारावर चालणारे कार्यकर्ते कसे, का नुसतेच दगड धोंडे पूजणारे, त्यांच्यात तुमच्यात फरक काय. आज मोठे मोठे मंदिर जिथं तिथं आहेत, जातेत, पूजा अर्चा करतेत, होम हवन करतेत, बकरी कोंबडी कापतेत, नारळ फोडतेत. कुणामुळं? दगडामुळं. दगडाला मेहनत अर्पण करतील, मूर्तीवर दुधाचा अभिषेक करतील, पण आमच्या गरीब माणसाला, गरीब लहान लेकराला सुद्धा जवळ करणार नाहीत. ही आजची परिस्थिती. म्हणून माई म्हणायचंय, अहो आम्हाला आठवतंय हो, यांना आठवत नाही. यांना हे इथं 72च्या दुष्काळात आलेली लोक, हे इथले कार्यकर्ते, कोणी 10वी झाले, माफ करा तोतून बोलतोय, राग येऊ द्या, आणि ज्याला राग येत नाही तो माणूसच नाही मी म्हणतो. अरे राग आला पाहिजे, आणि राग जर येत नसेल तर बोलून उपयोगच काय. बोलणं हे वायपट जातंय, म्हणून राग आला पाहिजे. या दृष्टिकोनातून म्हणतोय, इथं आलेले सर्व आमचे आज फुले आंबेडकर विचारधारेचेच कार्यकर्ते, 72च्या दुष्काळात आलेले, कोणी 7वी पास आहे, कोणी 4थी आहे, कोणी 10वी नापास आहे, इकडं आलेले का तिकडं दुष्काळ पडला पोट भरायला आलेले. इथं आले, येताना पदरात भाकरी बी नव्हती हो, भाकरी बांधायला सुद्धा पदरात नव्हती. म्हणून मालकाचं जिथं साल धरलं होतं त्याच्या शेतातलं एक मुळीभर ऊस कापलं, ते पदरात गाठोडं बांधलं, आणि ते इकडे विदाऊट रेल्वेनं इथं आलेले, आणि ते इथं येऊन कार्यकर्ते झाले. कार्यकर्ते कोणी अनपढ व्हा, शिक्षणावर माझं मत नाही. अनपढ सुद्धा, कांता भादर सुद्धा कार्यकर्ता होऊ शकतो, न नेता होऊ शकतो. कारण या देशाचा मुख्यमंत्री वसंतदादा पाटील 34 होते हो, पण किती सुंदर राजकारण केलं. म्हणून म्हणायचं, शिक्षणाची बात नाही, फक्त कार्यकर्त्याचा अहमपणा. आणि मीच फुले आंबेडकराचा वारसदार म्हणणारा मला हे म्हणायचंय की कृपया ते जशी मूर्तीपूजा करतेत तशी तुम्ही बी इथं बुद्धाच्या पुढं, बाबासाहेबांच्या पुढं फूल अगरबत्ती लावून नुसती पूजा करीत राहणं नाही. त्यांचा मार्ग काय, त्यांचं सूत्र काय, त्यांना काय अभिप्रेत होतं, त्याचं कुठंतरी आपण उलगडा आपल्याच्याने होतोय का, त्या मार्गावर आपल्याला चालता येतंय का, आणि आपण चालता चालता इतरांना आपल्यासोबत घेता येतंय का, हे आपण खऱ्या अर्थानं पाहिले पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकर या विचारधारेच्या आपण ठरू, आणि तेव्हाच माता सावित्रीमाई, तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थानं वंदन ठरेल. नसता आज आम्ही पाहतो तुमच्या रमाईच्या जीवावर आज महिला अगदी सुशोभित कपाट भरलेत, कुठं आपली साडी ठेवायला जागा नाही, मोकळं कपाट मॅचिंगची. त्या सर्व एक ड्रेस बदलला मॅचिंगचा, की तसंच वाहन सुद्धा पायात घालायला मॅचिंगच.
अगदी किती सुंदर आहे. मी वाईट म्हणत नाही, असंच असावं. कारण बाबासाहेबाचंच मत होतं की काय, मी माझा समाज सुटा बुटात आणल्याशिवाय राहणार नाही. का? गांधीजीकडे पाहून. गांधीजी उघडे बोडके. म्हणून बाबासाहेब काय म्हणले की असा नागवा समाज मला करायचा नाही, मला माझा समाज सुटा बुटात आणायचा आहे आणि आणल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणून त्यासाठी मी कुणाचं असं का म्हणून म्हणत नाही, महिलासाठी ते जे मी आता साड्याचं काढतो याच्यासाठी मी म्हणत नाही, परंतु नटाई खुबायची जशी हौस आहे त्या हौसेप्रमाणेच आपल्या पाठीमागे अगदी दांडगा हात सावित्रीमाई रमाईचा असावा असं फक्त प्रत्येकीला वाटावं. आणि त्या हाताच्या आधारानं, त्या आशीर्वादाच्या आधारानं आम्ही आपल्या समाजात सेवा करायला अगदी धावत पळत निघावं असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे हो. म्हणून म्हणायचे साहेब, या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे आमच्या सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा हिना फिरोज तांबोळी यांनी हा कार्यक्रम त्यांच्या सहकार्यासह आयोजित केला. त्यामुळं त्यांनाही मी प्रथमतः अभिवादन करतो आणि त्यांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या या सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाला अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षा संगीताताई कसबे यांनी अध्यक्षपद स्वीकारून हा कार्यक्रम पुढे चालू ठेवला, यासाठी त्यांचं सुद्धा मी आभारी आहे. त्याचप्रमाणे सावित्री शिंदे, शालनताई ओव्हाळ, रमाताई डोळस, त्याचप्रमाणे आमचे धावडे गुरुजी, आमचे शिंदे गुरुजी, तसेच आमचे गीताराम वाघमारे, आमचे सुधाकर घरट साहेब, त्याचप्रमाणे आणि म्हणतात ना, प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे स्त्रियांचा हात असतो. पण कुठंतरी हे उलट बी करावं लागते ना. का? कित्येक कर्तृत्ववान महिलाच्या पाठीमागे सुद्धा पुरुषाचा हात असतो. कारण आज मी पाहतोय फिरोज तांबोळी हे हिनाचे पती किती आवडीनं, खरंच तुम्ही महिलाला पुढं सन्मान देताय, धन्य धन्य, खरंच अगदी मनातून मी तुमचा आभारी आहे. माझं ऊर भरून येते. अशा लेकरांना खरंच एवढं मग काळीज वाटते. अशी जर पैदाशी तर तयार झाली, अरे हे प्रस्थापित पायाखाली घ्यायला वेळ लागणार नाही व. पण आमचे सर्व गुलामच पैदास आहेत. इथं कुठं तरी बदल झाला पाहिजे. बस झालं. याच्या पुढे बोलता बोलता मी काहीतरी बोलून जाईल. यासाठी माता सावित्रीमाई हे तुम्हाला लाख लाख कोटी कोटी. प्राध्यापक बी शिंदे व सहकारी, त्याचप्रमाणे माझ्या सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाजातर्फे तुम्हाला कोटी कोटी विनम्र अभिवादन.